उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली. एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल असं म्हणाले. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुणेत असतात. स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाहीत. राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आम्ही खुर्चीसाठी लढतो, तुम्ही कशासाठी लढता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल. तर खुर्चीची लढाई तुम्हीच सुरू केली, राऊतांचा शिंदेंवर निशाणा. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले. फडणवीसांचा मोठा दावा. ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं, मात्र 2.5 वर्षांसाठी सीएम पद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं. फडणवीस यांचं वक्तव्य. फडणवीस अर्धसत्य बोलले. समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोलले होते. फडणवीस आधी चर्चाच झाली नाही असं म्हणायचे. आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. निवडणुका आता लोकशाही पद्धतीनं लढल्या जात नाहीत. महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीमध्ये दिसला, बिहारमध्येही दिसेल. राऊतांची टीका. तर आप काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता. राऊतांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी टिकणार नाही हे सर्वांना माहिती होतं. मवियाचं पुढच्या 25 वर्षांचं भविष्य अंधारामध्ये असेल. उदय सामंतांचं वक्तव्य. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णा हजारेंना आनंद झालाय. अण्णा हजारेंच्या कालच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया.